अनेक विधेयकं महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्सच्या मध्ये ज्या काही कायद्यामध्ये आपण जे काही बदल केलेले आहेत, मणिपूरच्या संदर्भात असेल, गोवा रिझर्वेशनच्या संदर्भात असेल, अशी अनेक विधेयकं या संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये येणार आहेत. आरोप जो होता त्याच्यामध्ये तुमच्या पक्षातील म्हणजे शिवसेनेत होता त्यावेळेस जे काही 4 खासदार त्यांच्यावरती हनी ट्रॅप झाला असं सांगण्यात येतंय. त्यामुळे ते शिंदे साहेबांसोबत गेले आणि हे सगळे खासदार फुटले याचं कारण हनी ट्रॅप होतं असा आरोप संजय राऊत यांनी आज सकाळी केला. कोण? संजय राऊत म्हणाले? त्यांना काय एवढं सिरियस घेता तुम्ही? रोज काही ना काही वक्तव्य करायची आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं, हा एकमेव त्यांचा धंदा आहे. आणि यापूर्वीसुद्धा सरकार पडणार, या तारखेला पडणार, त्या तारखेला पडणार, हे कायम बडबड करायची. ज्या वेळी संताजी धनाजी मोगलांना रात्री स्वप्नात पण दिसायचे, त्याच पद्धतीने देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब त्यांना स्वप्नातही दिसतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करत असतात, तिकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. ते असं म्हणताय 4 तरुण खासदार आहेत, त्या 4 तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं. 15 आमदार आहेत आणि या सगळ्याचं कनेक्शन जे आहे त्यांनी एक गिरीश महाजनांचा फोटो ट्विट केलेला आहे. प्रफुल्ल लोढा यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो हनी ट्रॅपचाच आहे आणि त्याची सुरुवात जामनेरमधून झाली. जळगाव असेल, नाशिक आणि दिल्लीमधून याची सूत्र आली. संजय राऊतांनी पुरावे द्यावे. उगाच बेफाल अशी वक्तव्य करणं हा एकमेव त्यांचा उद्योग आहे आणि मला वाटतं संजय राऊतांना सिरियस घेण्याची गरज नाही. जनताही घेत नाही आणि आपणही घेऊ नये. पण असं असतं की अशा प्रकारचे आरोप म्हणजे तेव्हा माणूस शरण येत नाही. आतापर्यंत त्यांनी किती आरोप केलेले आहेत? वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहेत. कुठले पुरावे त्यांनी दिले? काहीही बोलले जातात. पाकिस्तानची भूमिका ते या हिंदुस्थानात मांडत असतात. तिकडे काय सिरियस लक्ष देण्याची गरज नाही आहे. ते सत्ता गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यापोटी ही सगळी वक्तव्य येत आहेत. सर, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, आमदार निवासामध्ये मारहाण होते, त्यानंतर विधान भवनाच्या परिसरात मारहाण होते, त्यानंतर काल एक चित्रपीठाने पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षाची विधान भवनामध्ये मंत्री रमी खेळत आहेत आणि काय सुरू आहे मोबाईलमध्ये रमीचा. आपण लोकसभेच्या संदर्भात बोलूया. आपण जे पावसाळी अधिवेशन आहे या संदर्भात बोलूया. खूप आमदार तिकडे आहेत, विधान भवनाचे सदस्य आहेत, विधिमंडळ, त्यांच्याशी आपण जर हे बघा, त्या संदर्भात स्पष्टीकरण तटकरे साहेबांनी स्वतः दिलेलं आहे. तुम्ही म्हणालात की आमच्यावरती ते टीका करतात. अजित पवार गटाचे त्यांना आमच्यावरती कोणावर टीका करायचे करू द्या, त्यांची भूमिका ते मांडतील. पण एक मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन अशा पद्धतीने लोक या अगोदरही नेत्यांकडे गेलेत, कृषी मंत्र्यांकडे गेलेत, त्यांना अशा पद्धतीने मारहाण झालेली नाही. ही कसली मस्ती आहे, कसली सत्तेची एवढी मस्ती आली की लोकांनी त्यांच्याकडे जायचं, त्यांना अशी मारहाण करायची. माननीय अजितदादा पवार साहेब आणि तटकरे साहेब या संदर्भात निर्णय घेतील. कुठल्या आमदारांनी मारहाण केलेली नाही आहे. एक पक्षाचा पदाधिकारी यांनी मारहाण केलेली आहे. या संदर्भात ते त्यांचा निर्णय घेतील. 2007च्या बॉम्बस्फोटामध्ये ज्यावेळी आरोपी होते त्या सगळ्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. अत्यंत खेदजनक असा निकाल आज लागलेला आहे. तो निकाल जो काही वाहिन्यांवरती समजतोय त्यामध्ये जो काही तपास केलेला आहे, साक्षीदारांची काही तपासणी केलेली आहे, कालावधी 100 दिवसाच्या कालावधीनंतर नक्की बॉम्बस्फोट जे केलेले आहेत ते नक्की कशामुळे झालेत, जे कुकर बॉम्बस्फोट म्हटलेलं त्याच्यावरती सुद्धा न्यायालयाने आक्षेप घेतलेला दिसतोय, संशय घेतलेला दिसतोय. अर्थात संजय राऊत याचंसुद्धा खापर कदाचित आमच्या सत्तेवर फोडतील उद्या,
किंवा थोड्या वेळाने पत्रकार परिषद घेऊन, परंतु संजय राऊत यांना यांचं उत्तर विचारलं पाहिजे की त्यावेळेचं जे सरकार होतं त्याच्या जी काही तपासणी केली, जी काही कार्यवाही केली, त्याच्यामध्ये काही कसूर होता का? त्याच्यामध्ये कुठे कमी पडलो आहे का आपण? नक्की कमी पडलो आहे का मुद्दाहून कमी पडलो आहे? कोणाला वाचवण्याकरता कमी पडलो आहे? या सगळ्यांची उत्तरं मला तरी वाटतं की संजय राऊत यांना आपण विचारावी. कदाचित ते आत्ता आमच्या सरकारवर सुद्धा टीका करतील आणि हा जो संशय निर्माण झालेला आहे या संदर्भात योग्य तो तपास आणि या सगळ्या गोष्टी मनात जो संशय निर्माण होतोय कोर्टाच्या निर्णयामुळे. सर गणेश आणि नवी मुंबईच्या संदर्भात हे सांगितलं आहे की कशा प्रकारे नगर विकास खात्याने नवी मुंबईची पूर्णपैकी वाट लावली. कोणी गणेश नाईक कोण म्हणाला? गणेश नाईक म्हणाले सर. काय म्हणाले? ते म्हणतात की नगर विकास मंत्रालयाने संपूर्ण मुंबईचा सत्यानाश केला आहे. नवी मुंबईचा सत्यानाश केला. म्हणजे एखादा जर सत्यानाश झाला असेल त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुसरे आमदार वेगळेच काहीतरी म्हणालेले आहेत त्यांच्याच पक्षाच्या, मित्रपक्षामध्ये त्यांच्या पक्षाच्या आमदार वेगळं, त्यांनी गणेश नाईकांना दोष दिलेला आहे. आता त्या नवी मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता होती, कोण घरात बसून निर्णय घेत होतं हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही महायुतीचा मी खासदार आहे, ते आमचे महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणार नाही, पण वेळ आली तर नक्कीच बोलेल. सर एकनाथ खडसे बोलले हनी ट्रॅपचं, त्यानंतर संजय राऊत बोलले सीबीआय इन्क्वायरी याच्यावर करावी असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहित होतं का की पक्षामध्ये या 4 खासदारांकडे हनी ट्रॅप झालेला आहे अशी काही माहिती होती का? आणि सीबीआय इन्क्वायरी झाली तर इन्क्वायरीला तुम्ही सामोरं जाणार आहे का? किंवा काय कोण काय म्हणाले मला काही कळलं नाही तुमचा प्रश्न. संजय राऊत म्हटलेले आहे. संजय राऊत काय म्हणतात याला सिरियस घेण्याची गरज नाही आहे. सत्ता गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आज अशा पद्धतीने बोलत आहेत. कदाचित उद्या रस्त्यावर कपडे फाडून फिरणार आहेत आणि दगड मारत फिरणार आहेत. त्यामुळे मला वाटत नाही संजय राऊतांना एवढं सिरियस घेऊन त्याची उत्तरं द्यायला पाहिजे. संजय राऊतांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत, वेगवेगळे आरोप केलेले आहेत. किती गोष्टींचे त्यांनी पुरावे दिले. अहो पाकिस्तानची भूमिका ते लोक हिंदुस्थानात मांडत आहेत. मला तरी वाटतं संजय राऊत यांच्याकरता पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते किंवा पाकिस्तान सरकारचे प्रवक्ते म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत. मला तरी वाटतं त्यांची सगळी विधानं तपासावी. त्याच्यामागचं नक्की कारण काय, ऑपरेशन सिंदूरपासून ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, मला तरी वाटतं ते पाकिस्तानचे हस्तक म्हणून बोलत आहेत. सरकारने नक्कीच याचा विचार करावा. सर चर्चा खूप आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार तुमच्याकडे काय माहिती आहे? प्रताप सरनाईक असे हे बघा, याविषयी सरनाईक साहेब म्हणाले की राजकारणात काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा पूर्व इतिहास आहे की ज्याच्या विरोधात बोलतात, ज्याला टोमणे मारतात, ज्यांच्याशी दुश्मनीच्या पद्धतीने भाषणं करतात, त्यांना पुन्हा ते भेटायला जातात. शरद पवार साहेबांच्या विरोधात बोलले, त्यांना भेटायला गेले. सोनिया गांधींच्या विरोधात बोलले, त्यांना भेटायला गेले. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलले, त्यांना भेटायला जातात. राजसाहेब ठाकरेंच्या विरोधात तर बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, म्हणून त्यांना तशा पद्धतीचे निर्देश बाळासाहेबांकडून त्यांना दिले. त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास भाग पडले. आता त्यांना भेटायला जात आहेत, त्यांच्याशी युतीची याचना करत आहेत. त्यामुळे हा त्यांचा इतिहास आहे आणि त्या इतिहासापोटी, त्या माहितीपोटी कदाचित सरनाईक साहेब अशा पद्धतीने बोलले असतील. तुम्हाला असं म्हणायचं की एकनाथ शिंदेना देखील एक दिवस उद्धव ठाकरे भेटायला येऊ शकतात. त्यांचा इतिहास आहे. हा इतिहास आहे की ज्यांच्या विरोधात बोलतात, ज्यांच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांना ते पुन्हा भेटायला जातात, त्यांच्याशी युती करायला जातात.
हिंदीमध्ये घ्या ना. अरे सर हिंदीमध्ये सर आज से मॉनसून पार्लियामेंट सेशन स्टार्ट हो रहा है, आपकी ओर से क्या सारे मुद्दे रहेंगे? क्योंकि जो अपोजिशन है उन्होंने कई ऐसे मुद्दों से सरकार को घेरने की देखो, अपोजिशन की जो रवैया है वो उनका रवैया से वहाँ अपनी कार्यवाही करेंगे। हम जिस सरकार की भूमिका है, एनडीए की भूमिका है, उसके अनुसार हम लोग काम करेंगे। सर महाराष्ट्र की अगर हम बात करें तो कल देखा गया कि किस तरह से एग्रीकल्चर मिनिस्टर ये असेंबली में कार्ड्स की गेम खेलते हुए दिखाई दिए। वो रमी थी, अगर वो रमी थी तो देखो, खुद मिनिस्टर ने उसका एक्सप्लेनेशन दिया है, उसके बारे में वही ज़्यादा जानकारी दे सकते हैं। महाराष्ट्र राज्य अभी फिलहाल जो चर्चों में है वो हनी ट्रैप के चलते हैं। उसमें ये बताया जा रहा है कि 4 ऐसे लोग हैं जो इन्वॉल्व हैं और 4 मंत्री हैं जिनका resignation- देखो, ये आरोप संजय राउत जी ने किया है। वो संजय राउत अभी तक अलग अलग तरीके से आरोप कर रहे हैं। वो वैफल्यग्रस्त है सत्ता जाने के बाद, इसीलिए इसी तरह के आरोप टीका टिप्पणी करते हैं। उनको इतना सीरियस लेने की ज़रूरत नहीं है। अगर उनके पास पुरावे है तो उसका वो देना चाहिए। उन्होंने क्यों अपने पास रख रहे हैं? बड़ी बड़ी बातें करते हैं सुर्खियों में रहने के लिए। वो पागल हुआ है, थोड़े दिन के बाद रास्ते में कपड़े फाड़ के घूमने वाले हैं। सीबीआई की इंक्वायरी की मांग की है जो हनी ट्रैप में फंसे हुए हैं। अरे उनके पास अगर पुरावा है तो उन्होंने देना चाहिए। सीबीआई की इंक्वायरी की क्यों राह देख रहे हैं? आपके अलायंस पार्टनर एमपी है सुनील तटकरे, इनके प्रेस कॉन्फ्रेंस में कल बहुत बुरी तरह से एक जो है फाइट हुई थी। उसमें उन्हीं के कार्यकर्ताओं ने जो लोग डिमांड कर रहे थे एग्रीकल्चर मिनिस्टर के रेजिग्नेशन का, उनको लेकर मारपीट की। देखो, अभी तटकरे साहब शायद आज यहाँ आएंगे। अगर आप उनका बयान लेंगे तो बहुत अच्छा है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।